नमस्कार मंडळी, वेलकम टू द तन्या निखिल ब्लॉग. मी आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करते आहे. कारण डोहाळे जेवण झाल्यानंतर जवळजवळ 40-50 दिवस होतील आता आणि मी पूर्ण आजारी होते खोकल्यामुळे वगैरे. त्याचा मी एक सेपरेट व्लॉग बनवेल. सो मला काही पोस्ट करता आलं नाही. सो हा व्लॉग आहे बेबी शॉवरचं जे रुखवत आहे त्याबद्दल. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे पण ते खूप महाग असतं आणि तुम्ही असं डिरेक्टली घ्यायला गेले दुकानातून तरी पण ते खूप महाग मिळतं. सो आम्ही मोस्टली ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आम्ही घरी बनवल्या होत्या. त्या कशा बनवल्या होत्या त्याचा हा व्लॉग आहे. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. शेवटी मी एक क्लिप पण ॲड करते की आम्ही कसं सगळं छान सजवलं होतं. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. सो सगळ्यात आधी मी बनवायला घेतला होता बिस्किटांचा डायनिंग टेबल. त्यासाठी 50-50 और क्रॅक जॅकचे बिस्किट यूज करू शकतात. सो एक 4 बिस्किटं घेतले होते. प्रत्येकाला फेविकॉल लावून ते एकमेकांवर चिटकवत होती मी. मोस्टली याचे खूप सारे व्हिडिओज मला इंस्टाग्रामवर मिळाले होते. त्यातून शिकले होते मी की कसं कसं काय करायचं आहे. सो हे 4 बिस्किट एकमेकांवर छान चिपकवून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडं वेट ठेवत होती की ते प्रॉपर चिपकले पाहिजे एकमेकांना. आणि त्यानंतर पुन्हा एक आडवी फेविकॉलची रेष देऊन त्यावर एक उभं बिस्किट ॲड करत होती आणि त्याला पण मागून आणि पुढून थोडं सपोर्ट देत होती ज्याने ते पक्कं होईल. सो अशा प्रकारे डायनिंग टेबल बनवला होता 4 चेअरचा. त्याला बऱ्यापैकी सपोर्ट देऊन पॅक करून घेतलेला होता. डायनिंग टेबल झाल्यानंतर छोटासा टेबल बनवला होता मी आतमध्ये. सेम 4 क्रॅक जॅकचे बिस्किटं घेतले होते आणि त्यावर 2 मारीचे बिस्किट ठेवले होते. त्यानंतर एक प्लेन बेस तयार करून घेतला होता आणि या प्रकारे छानसा डायनिंग टेबल तयार झाला होता. त्यानंतर आम्ही घेतली होती ट्रेन तयार करायला. ट्रेनसाठी पण पार्लेजीचे बिस्किट घेतले होते. त्यासाठी बिस्किटांच्या आतल्या साईडला गम लावून 2 बिस्किट एकमेकांवर चिपकून घेत होतो आणि ते चिपकवल्यानंतर असे एका ट्रेनच्या डब्यासाठी 4 बिस्किट अशा प्रकारे हे 2-2चे असे 8 असे असे खूप सारे बिस्किट्स आम्ही तयार करून घेतले होते. त्यानंतर 4 बिस्किटांचा एक डबा क्रिएट केला आणि खाली एक मोठा बेस तयार केला होता तो डिरेक्टली त्याच्यावर चिपकवण्यासाठी. त्यानंतर हे 4 बिस्किट असे एकमेकांवर लावून त्यांना सपोर्ट देऊन एक एक डबा तयार करून घेत होतो. याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली कारण बिस्किटं एकमेकांना नीट चिटकत नव्हती. जे 2 डब्यांमधली बिस्किटं होती ते नीट चिटकवत नव्हती. बट फायनली त्याच्यानंतर थोडा साखरेचा पाक आणि फेविकॉल यांचं कॉम्बिनेशन यूज करून आम्ही छान ट्रेन बनवली होती. त्याच्यानंतर पुढचं जे होतं ते होतं घर. घरासाठी पुष्टे घेतलेले होते, लाईक बॉक्स घेतलेले होते. त्यांचा असं आयताकृती कापून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर 2 पुष्टे एकत्र करून कौल करून घेतलेले होते. पूर्ण आधी चिकटपट्टीने पॅक केलं आम्ही ते घर, म्हणजे जो घराचा बेस येतो. त्याच्यानंतर 2 छोटे छोटे पुष्टे घेऊन त्याचं असे कौलं तयार केले. त्यानंतर पूर्ण याला आम्ही फेविकॉल लावून घेतला आधी घराला आणि सगळ्यांवर पार्लेजीचे बिस्किटं ॲड केले होते. सो अशा प्रकारे घर पण आमचं खूप छान तयार झालं होतं. ॲट द एंड तुम्ही बघाल की घर कशा प्रकारे तयार झालं होतं. घराचे कोपऱ्याचे बिस्किट लावायला थोडा त्रास होत होता कारण छोटे मोठे करून लावावे लागत होते. बट फायनली ते केलं होतं. त्यानंतर मला भातुकली ठेवायची होती डोहाळे जेवणात. त्यासाठी आमच्या गौरीची भातुकली तयार होती बट ती खूप दिवसापासून यूज केलेली नव्हती. सो एक 2 दिवस आधी आईने, गौरीने आणि जुईने छान पितांबरीने ते भांडे घासून वाळवून छान पॅक केले होते. सो ही त्याचीच तयारी चालू आहे सगळी. त्याच्यानंतर एक मला चॉकलेटची डॉल बनवायची होती. त्यासाठी पण आम्ही बऱ्यापैकी मेहनत घेतली होती. सो चॉकलेटच्या डॉलसाठी असे 2 जे आपल्या बर्थडेच्या कॅप असतात त्या कॅप घेतल्या होत्या. एक आतून गम लावून 2 कॅप एकत्र केल्या होत्या मी. त्यानंतर वरतून थोडी कट केली त्या कॅप आणि एक छोटीशी बाहुली आणली होती ती त्याच्यात ॲड केली. त्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या साईडनी आम्ही डबल सायडेड टेप लावला होता आणि त्यावर फलेरोचे जे चॉकलेट्स असतात आपले स्ट्रॉबेरीचे ते एक एक चॉकलेट आम्ही चिपकवत होतो. याच्यापैकी बरेच सारे चॉकलेट पडून गेले होते आदल्या दिवसापर्यंत आणि थोडेफार आमच्या गौरीने पण खाल्ले होते काढून काढून. बट त्या दिवशी अशी डॉल तयार झाली होती.
पण जाईपर्यंत बऱ्यापैकी चॉकलेट पडले आणि नंतर आम्ही परत ते चिपकवले होते. त्यानंतर मोस्टली जी गोष्ट आहे ज्याच्याकडे आपण खूप महत्त्व देतो ते म्हणजे फराळ. सो माझं जे डोहाळ जेवण होते ते दिवाळीच्या आसपास होतं, त्यामुळे ऑलमोस्ट सगळे फराळाचे पदार्थ तयार होते. सो आम्ही अराऊंड 15 फराळाचे पदार्थ, खाकरा, ड्रायफ्रूट ह्या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या प्लेट्स आणि त्यावर फूड पेपर असं लावून छानसं पॅक करून ठेवलं होतं. आणि आम्ही हे बॉक्स एक 2-2 दिवस आधीच भरायला सुरुवात केली होती. आणि आता मला गौरी खूप मदत करत होती, कारण गौरीला आत्तूच्या डोहाळ जेवणाची खूप जास्त हौस होती. सो आम्ही चकला, 3-4 प्रकारचे चिवडे, 2-4 प्रकारच्या शेव, अनारसे, शंकरपाळे अशा बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या फराळामध्ये. त्यानंतर गौरी अशी वरती ठेवते सगळे बॉक्स पॅक करून. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मेहंदी. सो छोटी काढायची होती आधी, माझी खूप छोटी ठरली होती. नंतर म्हटलं परत परत प्रोग्राम होत नाही, एकदाच होतं. सो आधी मी डिझाईन चूज केली, त्यानंतर 5 तास लागले त्या दीदीला मेहंदी काढायला आणि तिने खूप छान मेहंदी काढली होती, ज्याच्यात बेबी रिलेटेड ऑलमोस्ट सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या तिने ॲड केलेल्या होत्या. बराच वेळ लागला बट वर्थ होतं हे. डोहाळ जेवणाची लग्नासारखी तयारी चालू होती आमची. सगळीकडे पॅकिंग. पण डॉलचे चॉकलेट जे पडून गेले होते त्यासाठी गौरी मला आयडिया देत होती. डायरेक्ट चॉकलेटला गम लावायचा आणि इथे लावून द्यायचं का ह्या डॉलला? उद्या काय आहे तुझं? आणि आपण काय काय केलं का बेबी शॉवर साठी? आणि अजून काय काय बनवलं आपण? चॉकलेटची डॉल, अजून रेल्वे, अजून आणि डायनिंग टेबल. आणि आमच्या गौरीने किती हेल्प केली? खूप सारी हेल्प केली माझ्या गौरीने. खायची तर खूप सारी हेल्प केली. आणि मेहंदी दाखव गौरीची. याच्यावर काय लिहिलंय का गौरी? काय? दीदी. आणि दुसरी दाखव. आणि तू धुतली होती का ग मेहंदी पूर्ण? तू रात्रभर ठेवली ना? तू गुड गर्ल आहे ना? पी दे मला एक. फळांची पॅकिंग आम्ही आदल्या दिवशी केली होती, ते खराब होतील म्हणून. वहिनीने इथे काही केलं नव्हतं, पण ती सगळं क्रेडिट घेत होती. ही बाई काहीच काम करत नाहीये, येते मेडिकलला जाते, खुशाल सांगते माझं नाव सांगा. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट मिठाई. आम्ही अराऊंड 48 प्रकारची मिठाई आणलेली होती. प्रत्येकाचे 2-2 किंवा 3-3 पीस पॅक करायचं असं माझं ठरलं होतं, कारण खूप सारी मिठाई आणून पण ती वाया गेली असती. सो मिठाईचे आम्ही असे 48 प्रकार आणले होते आणि ते सगळे असे छोट्या छोट्या बाउलमध्ये पॅक करून त्यावर फूड पेपर लावून ते एका बॉक्समध्ये भरून ठेवले होते आदल्या दिवशी रात्री. त्यानंतर इथे सगळी साडींची वगैरे पॅकिंग झालेली होती. फळं पॅक करून झालेले होते. त्यानंतर एक टी-शर्ट होतं ज्याच्यावर लिहिलं होतं बेबी ऑफ तन्या निखिल. त्याची पॅकिंग करायसाठी खाली दादा बॉक्स वगैरे पॅक करतो आहे. दुसऱ्या दिवशी अशा सगळ्या फुलांच्या माळा वगैरे आम्ही तयार केल्या होत्या. तिथे आम्हाला यूज करायच्या होत्या त्या बेबी शॉवरच्या फंक्शनसाठी. आम्ही डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, बट काही गोष्टी मनासारख्या हव्या होत्या, त्यासाठी त्या फुलांच्या माळा. त्यानंतर हे असं छानसं डेकोरेशन आम्ही केलं होतं. तिथे ह्या 48 प्रकारच्या मिठाई होत्या, त्याच्यानंतर 15 प्रकारचे फराळाचे पदार्थ होते, 11-12 प्रकारचे फळं होते. हे सगळे 5-5 फळं आम्ही पॅक केले होते. त्याच्यानंतर 2 टोपल्यांमध्ये आम्ही अननस, पपई, टरबूज, छोटे छोटे द्राक्ष ते पॅक केलेले होते. त्यानंतर सगळ्या प्रकारच्या चटण्या आणि लोणचे होते. बर्फी आणि पेढा आम्ही अर्धा किलो आणलं होतं, कारण ते यूज होणार होतं. बाकी सगळ्या मिठाया खूप कमी प्रमाणात आणलेल्या होत्या. त्या खूप असं डीपली, कारण मी स्वतः कार्यक्रमाच्या फार गडबडीत होती. बट त्यातल्या त्यात इथे लास्टला आम्ही छोटेसे शूज ठेवले होते बेबीचे, आणि तो एक ड्रेस ठेवला होता ज्याच्यावर माझं आणि निखिलचं नाव होतं. ही एक डॉल तयार केली होती प्रेग्नेंटवाली. त्यानंतर इथे भातुकली, बिस्किटांचं घर आणि ट्रेन ठेवली होती. डायनिंग टेबल आमचा तुटून गेला होता येता. त्यानंतर सगळ्या ज्या घरच्या आमच्या मामे मावशांच्या साड्या होत्या त्या मांडलेल्या होत्या.
हेच ड्रायफ्रूट चटणी, त्यानंतर जे छोटे छोटे प्रॉप्स होते ते नीट ॲड केले होते सगळीकडे. ॲक्च्युली खूप घाई झाली होती, लाईट गेली होती मध्ये, त्याच्यामुळे असं प्रॉपर जे आमच्या डोक्यात होतं त्याप्रकारे आम्हाला मांडता आलं नाही. यापेक्षाही अजून आम्ही वस्तू नेलेल्या होत्या, छोटे छोटे बाळांचे ड्रेस वगैरे, ते ॲड करता आले नाही आहे. बट त्यातल्या बऱ्यापैकी अंधारात जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळात वहिनीने ते खूप छान सजवलं होतं. सो असं छान रुखवत दिसत होतं.